नमस्कार. आज मी इथे मासे घेतलेले आहेत. टोळ मासा घेतलेला आहे. तो कापूनच आणलेला आहे. स्वच्छ धुवून घेते आणि डोक्याकडचा भाग पण घेतलेला आहे. इथे गरम पाण्यात बेडगी मिरची, धणे आणि थोडीशी बडीशेप घालून बाजूला ठेवते. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, त्यात भिजत घातलेली मिरची काढून घेते आणि हळद, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला लसूण आणि कढीपत्ता घालते. लसूण जरासा लालसर झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. मसाला छान परतून झालेला आहे. त्यात पाणी घालते. सगळं मिक्स करून घेते. 4 कोकमं घालते बारीक तोडून. चवीप्रमाणे मीठ घालून मसाल्याला छान उकळी काढून घेते. मसाला शिजलेला आहे. त्यात टोळ माशाचे तुकडे स्वच्छ धुवून टाकलेले आहेत. हिरवी मिरची घालते आणि झाकण लावून मासे शिजायला ठेवते. मासे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. टोळ माशांचं सार तयार आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर 4-5 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा कांदा आणि कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 4 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालते. लसूण परतून झाल्यावर खोबऱ्याची पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. मसाला परतून झालेला आहे. त्यात लाल मसाला आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला एकत्र करून घेते. 1 हिरवी मिरची आणि 4 कोकमं घालते बारीक तोडून. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि मसाल्याला उकळी काढून घेते. मसाल्याला उकळी आलेली आहे. तर साफ करून घेतलेले टोळ माशाचे तुकडे घालते आणि झाकण लावून मासे शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने मासे शिजून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. मासे दोन्ही बाजूने शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. टोळ माशाचं सुकं तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा लालसर झाल्यावर हळद घालते आणि मिक्स करून घेते. त्यात कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2 मिनटं परतून झाल्यावर त्यात कोकमं घालते 2, चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून कोलंबी शिजायला ठेवते. 2 वेळा झाकण काढून कोलंबी मिक्स करून घेतलेली आहे. काळी मिरी पावडर घालते आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. कोलंबी शिजलेली आहे. हिरवी मिरची घालून कोलंबीचं सुकं तयार आहे. इथे काही तुकड्या मी बाजूला ठेवलेल्या. त्यात कोकम, आगळ, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, लाल मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून माशांच्या तुकडींना मसाला लावून घेते व्यवस्थित आणि मॅरिनेट करायला ठेवलेलं 10-15 मिनटं. आता इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. माशांच्या तुकड्यांना रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवले आहे. त्यात मासे तळायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मासे शॅलो फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते.
आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.